हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचं मराठी विषयाबद्दलचं आज आपण माहिती घेणार आहोत. आणि यात पहिलाच धडा आहे ज्याचं नाव आहे व्याकरण. व्याकरण म्हणजे मराठीत व्याकरण म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्याला आपण ग्रामर म्हणतो. तर आज या पहिल्या धड्याचं नाव आहे नाम. नाम म्हणजेच काय तर नाव. तर थोड्याफार लोकांना याच्याबद्दल माहिती असेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांना आपण माहिती देऊया. ते म्हणजे असं की नाम म्हणजे काय तर नाव असा अर्थ होतो. मग तो नाव जे आहे ते कोणत्याही वस्तूचं असू शकतं, व्यक्तीचं असू शकतं. त्या सगळ्यांना आपण नाम म्हणतो ग्रामरमध्ये. प्रत्यक्षात किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेले जे नाव असते त्यास व्याकरणात नाम असे म्हणतात. आता प्रत्यक्षात म्हणजे काय, जे तुमच्या समोर आहे, समोर कोणत्या पण वस्तू असोत, व्यक्ती असोत किंवा प्राणी असोत, त्यांना किंवा कल्पनेने म्हणजे तुमच्या इमॅजिनेशनमध्ये पण एखादी वस्तू असेल किंवा त्या वस्तूंचे काही गुणधर्म असतील. गुणधर्म म्हणजे त्या वस्तू कशा आहेत, नरम आहेत, कडक आहेत, त्यांचे आकार कसे आहेत, काहीही त्यांचा जो गुण आहे त्यालासुद्धा जे दिलेलं नाव असतं त्याला आपण ग्रामरमध्येच म्हणजेच व्याकरणात नाम असं म्हणतो. इन शॉर्ट काय की कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा त्यांच्या गुणधर्मांना प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात जे काही नाव दिलेलं असतं त्याला आपण नाम असं म्हणतो. तर त्यातली काही उदाहरणं इथे दिलेली आहेत, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. मुलांची नावे: अमर, सुबोध, सुजय, अवधूत, गणेश. मुलींची नावे: वीणा, ईशा, श्रेया, अक्षता. फुलांची नावे म्हणजे फ्लावर्सची नावं: मोगरा, जाई, जुई, चमेली. फळांची नावे: आंबा, फणस, काजू, चिकू. पक्ष्यांची नावे: बदक, चिमणी, कावळा, मोर. पशूंची नावे म्हणजे प्राण्यांची नावं: वाघ, कुत्रा, मांजर, हत्ती, हरिण. नद्यांची नावे: गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा. पर्वतांची नावे: हिमालय, सह्याद्री, विंध्य, सातपुडा. शहरांची नावे: पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर. गुणांची नावं: राग, पवित्र, लोभ आणि शांत. ग्रह: पृथ्वी, मंगळ, गुरु, हर्षल. तारे: ध्रुव, व्याध, सूर्य, सप्तर्षी. नक्षत्र: रेवती, मृग, पुष्य, चित्रा. देशांची नावे: भारत, रशिया, चीन, थायलंड. आणि ही झाली बरीच नावं जी तुम्हाला आता थोडक्यात सांगितलेत. याच प्रकारे आपण धान्यांची, कडधान्यांची आणि भाजीपाल्यांची सुद्धा नावं सांगू शकतो. आता पुढे पाहूया आपण. खालील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, आपण तिसरीचं जे प्रज्ञा परीक्षेचा अभ्यासक्रम केला होता त्यात तुम्हाला मी माहिती दिली होती की काय नियम आहेत, कसे आहेत. तर प्रश्न दिलेला असतो, त्याच्यासमोर 4 पर्याय दिलेले असतात आणि 4 पर्यायांच्या समोर जे उत्तर बरोबर असतं त्याला तुम्हाला इथे दिलेले जे 4 ऑप्शन्स असतात, नंबर 1, 2, 3, 4, याच्यातल्या जे बरोबर उत्तर आहे त्याच्या क्रमांकाचं जे वर्तुळ आहे त्याला तुम्हाला ब्लू पेनने किंवा ब्लॅक पेनने सर्कल करायचं असतं. हा नियम तुम्हा सर्वांना माहितीचा आहे. माहितीचा नसेल तर तुमच्या माहितीसाठी आता सांगितलं आहे. तर इथून पुढे मी तुम्हाला फक्त पर्याय क्रमांक सांगेल. वर्तुळाला डार्क करायचं काम हे तुमचं तुम्हीच करा प्रॅक्टिससाठी. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांमधलं नाम ओळखायचं आहे, म्हणजे नाव ओळखायचं आहे. झाडावर खूप आंबे होते. आता वाक्य वाचल्यावरच तुम्हाला कळतंय की ह्याच्यात नाम काय आहे ते. आंबे हे नाम येते, तरी आपण पर्याय वाचूया. होते, आंबे, झाडावर, खूप. तर याच्यात आंबे हा पर्याय अगदी बरोबर आहे, कारण हे नाव आहे फळाचं. मग 2 नंबरच्या सर्कलला तुम्हाला डार्क करायचं आहे. पुढे बघा, श्रेयाने सर्वांना समजावून सांगितले. आता याच्यात तुम्हाला पहिलंच कळतं आहे श्रेया हे एका मुलीचं नाव आहे, म्हणजे श्रेयाने हे करेक्ट आन्सर आहे. तरी आपण पर्याय वाचूया. सांगितले श्रेयाने सर्वांना समजावून. करेक्ट आन्सर आहे. 2 नंबरचं वर्तुळाला सर्कल करा श्रेयाने. तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. सूर्य उगवताच सर्वत्र लोकांची कामाला जायची तयारी चालू होते.
सूर्य उगवताच, हो की नाही. आता ह्याच्यात सूर्य हे काय आहे, ग्रहाचे नाव आहे, हो की नाही. म्हणजे तुमचं पर्याय सूर्य हे करेक्ट आन्सर असणार आहे. तरी आपण पर्याय वाचूया. उगवताच, कामाला, सूर्य आणि होते. तर 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्याला तुम्हाला डार्क करायचं आहे. चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे. समाजशास्त्र हा विषय सर्वांना आवडतोच असे नाही. आता समाजशास्त्र हे एका विषयाचं नाव आहे. म्हणजे काय, तुम्हाला नावच शोधायचं आहे ना. तर आता इथे काय ऑप्शन दिलेत बघा, सर्वांना, असे, नाही आणि समाजशास्त्र. तर नाव कोणतं आहे, समाजशास्त्र. म्हणून 4 नंबरच्या वर्तुळाला डार्क करायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं लेसन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही अशीच इतर उदाहरणं काही असतील तर त्याची प्रॅक्टिस करा किंवा ही करू शकता. आता आपल्याला ह्याच धड्यातला पुढचा भाग बघायचा आहे, ज्याचं नाव आहे सर्वनाम. नामबद्दल तुम्हाला कळलं. आता सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजे आपण बघा, प्रत्येक वेळेस एखाद्याला बोलवायचं असेल, राम इकडे ये, मग राम खाऊ खा, राम हे घे, असं म्हणतो का, नाही. तर एक वेळेस नावाचा उपयोग करतो आणि दुसऱ्या तिसऱ्या वाक्याला जर बोलायचं असेल तर तो किंवा घे, अरे वगैरे असे बरेच शब्द आपण वापरतो. तर त्या शब्दांना सर्वनाम म्हटलं जातं. आता उदाहरण बघा, यांनी काय दिलेलं आहे. अक्षय अभ्यास करतो, तो गाणे पण चांगले गातो, दिलेल्या वाक्यात तो हे सर्वनाम आहे. बघा, त्यांनी काय सांगितलं, अक्षय अभ्यास करतो आणि तो गाणे पण चांगले गातो. तर तो हा शब्द जो वापरला आहे तो कशासाठी वापरलेला आहे, तर अक्षयच्या जागेवरती तो वापरलेला आहे. म्हणजे तो हे काय झालं, सर्वनाम झालं. तर अशाच प्रकारचे अजून सर्वनाम आहेत. ते कोणते, तर बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, त्या, ती, हा, ही, हे, जो, जे, जी, कोण, काय, ही सर्वनामे आहेत. म्हणजे हे कोणतेही शब्द आले तर हे सगळे सर्वनाम आहेत. आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालील वाक्यांतून सर्वनाम कोणते ते ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पहिला प्रश्न दिलाय, नीलमने सुंदर चित्र काढून तिला भेट म्हणून दिले. आता नीलम आहे, तिने सुंदर चित्र काढले आणि तिला भेट म्हणून दिले. तर आपण वरती पाहिलेत नियम, की नावाच्या जागेवर जो शब्द आलेला असतो त्याला सर्वनाम म्हणतात आणि आपल्याला इथे सर्वनामच ओळखायचं आहे. तर इथे कोणता येणार सर्वनाम, तिला येणार. तरी आपण पर्याय वाचूया. तिला, दिले, श्रेयाने, भेट. तर हे कोणतेच येणार नाही. ठीक आहे, येणार कोणतं, तिला. तर ह्या पहिल्या क्रमांकाच्या वर्तुळाला तुम्हाला डार्क करायचं. दुसरं बघा, त्यांनी गावाला जायचे ठरवून तिकिटे काढली. आता याच्यात पर्याय काय दिलेत बघा, गावाला जायचे, त्यांनी, काढली. तर याच्यात त्यांनी हे ऑप्शन करेक्ट आहे, कारण हे नावाच्या जागेवर वापरलेलं आहे, हो की नाही. म्हणजे त्यांनी म्हणजे कोणताही ग्रुप असू शकतो, त्यासाठी इथे त्यांनी हा करेक्ट आन्सर आहे. नंबर 3 बघा काय दिलेला आहे. आजीने तिला श्रीखंड वडी बनवून दिली. आता याच्यात पर्याय काय दिलेत बघा, बनवून, तिला, आजीने दिली. तर तिला हे सर्वनामाच्या जागेवर वापरलेला शब्द आहे म्हणून हा येणार. ठीक आहे, पुढे बघा काय दिले, तुम्ही अभ्यास करणार आहात की नाही. आणि याचा पर्याय दिलेले आहेत, अभ्यास, आहात, तुम्ही, करणार. तर तुम्ही हा सर्वनाम आहे म्हणून याला सर्कल येणार. त्या पक्ष्यांमध्ये मोर अतिशय रुबाबदार दिसत होता. आता याच्यात पर्याय दिले, त्या, मोर, होता आणि अतिशय. तरी त्या आता त्या हा नामाबद्दल आलेला शब्द आहे. त्या पक्ष्यांमध्ये म्हणजे जो काही पक्ष्यांचा ग्रुप असेल त्याच्यातल्या त्या म्हणून हा सर्वनाम आहे. त्यामुळे 1 नंबरचा करेक्ट आन्सर आहे. आता तुम्हाला नाम कळलं, कोणत्याही व्यक्तीचं नाव असो, प्राण्यांचं नाव असो. सर्वनाम म्हणजे कळलं की कोणत्याही नामाच्या जागेवर वापरलेले जे काही शब्द असतील, मी, तू, तुम्ही, आम्ही, त्या वगैरे, तर ते झालं सर्वनाम. आता पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं विशेषण.
विशेषण म्हणजे काय? विशेष म्हणजे काय? एकतर एकदम स्पेशल, वेगळं असं. आता बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता जे नाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे नाव, तर ह्या नावाबद्दल अजून काही विशेष म्हणजे स्पेशल म्हणा किंवा एक्स्ट्रा म्हणा, काहीतरी माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेष असं म्हणतो. उदाहरण बघा त्यांनी काय दिलं आहे, निळा फुगा. तर फुगा हे काय आहे? नाव आहे, हो की नाही? एका वस्तूचं नाव आहे ना, आणि तो पण कसा आहे? तर तो निळा आहे. पुढचं बघा काय दिलं आहे, सुंदर घर. तर घर ही एक वस्तू आहे, तर ती कशी आहे? सुंदर आहे, हो की नाही? मग सुंदर ही विशेष माहिती देणारा शब्द आहे घराबद्दल. चिमणे घरटे. घरटे हे एक पक्ष्यांचं घर आहे, हो की नाही? हे नाम आहे म्हणजे घरटे. आणि हे घरटं कसं सांगितलं त्यांनी? चिमणे म्हणजे छोटेसे, म्हणजे घरट्याच्याबद्दल विशेष माहिती सांगता ना, की हे घरटं चिमणं आहे म्हणजे छोटंसं आहे, म्हणजे हे झालं विशेषण. काळी मांजर. आता मांजर आहे पण ती कशी आहे? काळी आहे, काळी. मग हे काय झालं? विशेषण. विशेष माहिती सांगता येते मांजरीबद्दल. उंच मुलाबद्दल माहिती अजून द्यायची आहे त्यांना, तर ते काय सांगतात? उंच. मग उंच हा शब्द काय झाला? विशेषण झाला. तर आता खाली काही जोड्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायचे. नाठाळ घोडा, म्हणजे घोडा तर आहे पण तो कसा आहे? नाठाळ आहे, हे त्याचं विशेषण झालं. गोड जिलेबी कशी आहे? गोड. टुमदार बंगला, तर टुमदार हे त्याचं विशेषण. खट्याळ वारा कसा आहे? खट्याळ. सुरेल ताण म्हणजे काय? जे सूर असतात ते, हो की नाही? तर हे सूर कसे आहेत? सुरेल आहेत म्हणजे गोड आहेत, तर ते विशेषण काय येणार? सुरेल. रम्य पहाट म्हणजे एकदम सकाळची जी वेळ असते त्याला आपण पहाट म्हणतो, हो की नाही? तर ती कशी आहे? रम्य आहे. रम्य म्हणजे रमणारी आहे, म्हणजे त्याच्याबद्दल विशेष माहिती, पहाटबद्दल विशेष सांगणारा शब्द कोणता आहे? रम्य, म्हणजे पहाट रम्य आहे. तर असं एखाद्या नामाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द त्याला आपण विशेषण म्हणतो. आता खाली तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, खालील वाक्यातून विशेषण कोणते ते ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पहा, याच्यात आपल्याला विशेषणं ओळखायची आहेत, म्हणजे नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ओळखायचा आहे. ऋतूने काल हिरवेगार पेरू आणले, हो की नाही? हिरवेगार पेरू आणले. तर पेरू हे नाव आहे पण त्याच्याबद्दल माहिती जास्त कोणत्या शब्दातून मिळते? की हिरवेगार, म्हणजे विशेष माहिती मिळते ना. पेरू आहेत पण ते पिवळे आहेत का? नाही, ते हिरवेगार आहेत. तर हिरवेगार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तरी आपण ऑप्शन पाहूया, काल, पेरू, हिरवेगार आणि आणले. तर 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. तुम्ही याला डार्क करू शकता. बाबांनी अवधूतला सुंदर शर्ट आणला. आता बाबांनी अवधूतला सुंदर शर्ट आणलेला आहे, तर ऑप्शन काय दिलेत? सुंदर, आणला, अवधूतला आणि शर्ट. तर सुंदर शर्ट कसा आहे? सुंदर आहे. शर्टबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती मिळते ना आपल्याला, की तो सुंदर आहे, म्हणून सुंदर हे करेक्ट आन्सर आहे. 1 नंबरचा पर्याय करेक्ट आन्सर आहे. दादाच्या लग्नात गोड बासुंदी होती. आता दादाच्या लग्नात काय होतं? गोड बासुंदी होती. तर बासुंदी हे एक नाव आहे ना पदार्थाचं, पण ती कशी होती? ती गोड होती, म्हणजे विशेष माहिती दिली जाते बासुंदीबद्दल, गोड होती, म्हणजे गोड हे करेक्ट आन्सर आहे. तरी आपण पर्याय पाहूया, लग्नात गोड होती बासुंदी. मग करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय गोड. गंगा ही एक पवित्र नदी आहे. आता याचे ऑप्शन काय दिलेत बघा, आहे, गंगा ही, पवित्र. तर याच्यातलं पवित्र हे करेक्ट आन्सर आहे, कारण नदी हे नाव आहे, आपण ही नदी कशी आहे? पवित्र. नदीची जास्त माहिती दिली जाते पवित्र या शब्दामुळे, की पवित्र हा विशेष शब्द दिला गेलाय नदीला. नदी कशी आहे? पवित्र, म्हणून पवित्र हे करेक्ट आन्सर आहे. त्या घनदाट जंगलात श्वापदे आहेत. आता जंगलामध्ये काय दिलेत? श्वापदे म्हणजे जंगलातले प्राणी. तर त्या घनदाट जंगलात श्वापदे आहेत. तर घनदाट हे त्याचा आन्सर येणार आहे, कारण जंगल कसं दिलेलं आहे? घनदाट आहे. ऑप्शन बघा काय दिले? घनदाट आहेत श्वापदे आणि त्या, तर करेक्ट आन्सर आहे घनदाट. क्रियापद बघा, क्रियापदांबद्दल आता माहिती घेऊया. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. म्हणजे आता आपलं एक वाक्य असतं की नाही, तर 2-4 शब्दांचे मिळून किंवा 3-4 शब्दांचे मिळून एखादं वाक्य तयार झालेलं असतं. पण ते वाक्य पूर्ण कधी होतं? जेव्हा त्याचा क्रियावाचक म्हणजे ॲक्शन करणारा जो शब्द असतो
तो त्याच्यात आलेला असतो, तेव्हा त्याला आपण पूर्ण वाक्य म्हणतो. आणि ते क्रियापद जे असतं हे शक्यतो वाक्याच्या शेवटीच असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, मी येतो, मी जातो, मी करतो, किंवा काही शब्द तुम्ही जो म्हणाल तो शक्यतो वाक्याच्या शेवटी येतो. आणि वाक्याच्या शेवटी आलेलं हे क्रियापदच असतं बऱ्याचदा. पण कधी कधी काय होतं, क्रियापद हे मध्ये सुद्धा येऊ शकतं. आता वाक्यातील क्रिया ही क्रियापदामुळेच कळू शकते. वाक्यामध्ये जी पण काही क्रिया म्हणजे ॲक्शन होत असते ती आपल्याला क्रियापदामुळेच कळतं. तर बघा, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे इथे, मी जातो किंवा तो धावतो. तर ह्याच्यात जातो आणि धावतो हे जे दोन शब्द आहेत हे काय दाखवतात, क्रिया दाखवतात, जाण्याची किंवा धावण्याची. आणि हे त्यांचं क्रियापदसुद्धा आहे. आता अशीच तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत खाली, त्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे आणि त्या पर्यायाचं अचूक पर्यायाचं तुम्हाला वर्तुळ रंगवायचं आहे. मुलांनी खूप सुंदर रांगोळ्या काढल्या. आता याच्यात काढल्या हा काय झाला, क्रियापद झालं. तर तुम्हाला तेच ओळखायचं आहे. आणि काढल्यावरून काढणे म्हणजे रांगोळ्या काढणे ही एक क्रिया तुम्हाला कळते, हो की नाही. जो क्रिया आहे ना तेच तुमचं क्रियापद आहे आणि क्रियापद हे शेवटीच येतं. ह्या नियमानुसार जरी बघितलं ना तरी तुम्हाला कळेल की काढल्या हे क्रियापद आहे. तरी पर्याय पाहूया, सुंदर, काढल्या, खूप, रांगोळ्या. तर काढल्या हे क्रियापद आहे, त्यामुळे 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. आजोबांनी मला नारळाची बाग दाखवली. आता याच्यात तुम्ही सांगा बरं, दाखवली येणार, हो की नाही, कारण दाखवणे ही एक क्रिया आहे. आजोबांनी नारळाची मला दाखवली, तर 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. पुढे, आजीने अवधूतला श्रीखंड बनवून दिले. तर देणे ही एक क्रिया झाली ना, श्रीखंड बनवले, हो की नाही, पण त्यांनी बनवले हे नाही दिलं, एंडिंगला काय दिले, शेवटी बनवून दिले. तर देणे ही एक क्रिया झाली, म्हणून दिले हे क्रियापद आहे. पर्याय वाचूया, अवधूतला बनवून दिले श्रीखंड. मग करेक्ट आन्सर काय आहे, 3 नंबरचा पर्याय दिले. शाळेमध्ये मुलांच्या लंगडीच्या स्पर्धा चालू होत्या. आता शाळेमध्ये मुलांच्या लंगडीच्या स्पर्धा चालू होत्या, ह्याच्यात तुम्हाला काय दिसून येतं आहे की स्पर्धा चालू होत्या. तर होत्या म्हणजे चालू आहे ही क्रिया तुम्हाला ह्याच्यातून दिसते, हो की नाही. तर होत्या हे करेक्ट आन्सर आहे. पर्याय पाहूया, होत्या स्पर्धा मुलांच्या चालू. तर पर्याय क्रमांक 1 आहे जो तुम्हाला करेक्ट आन्सर सांगतो. झाडावरती चिमणीने सुंदर घरटे बांधले. आता बांधले हा क्रियापद आहे, कारण बांधणे ही एक क्रिया आहे. सुंदर, बांधले, घरटे, झाडावरती. तर 2 नंबरचा क्रमांकाचं उत्तर आहे बांधले, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता हे जे मी तुम्हाला आन्सर सांगितलेत हे तुम्हाला टिक करायचे नाहीत किंवा काही नाही, तुम्हाला याचे नियम माहिती आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला वर्तुळाला डार्कच करायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 4थीचा हा पहिला लेसन मराठीचा झालेला आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. मराठी शब्द बरेच आहेत, जरी तुम्ही मराठी घरी शब्द बोलणारे असाल तरीसुद्धा हे बरेच शब्द याच्यात आहेत जे तुमच्यासाठी नवीन आहेत. त्यामुळे ह्याच्यातलं शब्द जे आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी हे ऐकत जा. ऐकल्यामुळे काय होईल, तुमच्या माइंडमध्ये ते पुन्हा त्याची उजळणी होईल, म्हणजे रिव्हिजन होईल आणि तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळेस हे पटकन आठवलं जाईल. त्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. एकदा का तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे ओळखता यायला लागलं की समोर अचानक कोणताही प्रश्न जरी आला तरी तो तुम्हाला अगदी सहज सोडवता येण्यासारखा आहे. जर तुम्हाला हा धडा व्यवस्थित कळला असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा जर केलं नसेल तर. थँक्यू सो मच.